तर आपण आत्ता चाललोय युरिया टाकायला. ही गोण्या दोन्ही घेतल्यात आपण. 50 किलोचे 2 तुकडे केले. मामांनी 25 घेतले, मी 25 घेतले. चाललो आपण साईड स्टँडलाच लावा. आपण भेटूया आता डायरेक्ट रानात. आलो आहे आपण आता रानात. हा एवढा तुकडा मी टाकला आहे इथून, हा एवढा भाग मी टाकला आहे. आता ते आपलं टेस्टिंगसाठी कसं आहे ना, नाही का, नवीन नवीन जरा करून बघायची किडा असतो आपल्याला. तर मामा टाकत चालले सर तिकडे युरिया. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल युरिया. अजून हा वरचा तुकडा, ते जे टोक दिसतंय तिथून असं एवढंच तुकडा टाकायचा आहे आपल्याला. आलो. मामांकडे पाठी घेऊन जाऊयात आपण. ते टाका खाली. बरं नाही पाठी टाका. दम 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 दम. बस. पण परत पाठी भरून आणूयात. ही पाठी भरून झाली आपली. मी घाम बघा, याला म्हणतात कष्ट. आता मामांचा कॉल येऊस तर आपण इथेच थांबूया. मामांचा कॉल आला की लगेच पाठी घेऊन पळत सुटायचं. तिकडे विहीर आहे आपले, लवकरच दाखवतो मी. मामांकडून कॉल आलाय, पाठी घेऊन आपण चाललोय त्यांच्याकडे आता. पाठी खाली केली, मामा टाकत चाललेत. विहिरीकडे आलं तर तुम्हाला विहीर दाखवून देतो मी. 1 मिनिट. पाठी खाली ठेवूयात आपण. ही आहे विहीर, पूर्ण भरली आहे. हा जो वरचा कट्टा आहे, काही दिवसांनी इथपर्यंत पाणी येईल. मागच्या वेळेस आलो होतो मी 1 हफ्त्याभरापूर्वी, तेव्हा ह्याच्यापेक्षा 1 हात पाणी कमी होतं. कारण हा जो कट्टा दिसतो इथे, तसंच कट्टा त्या साईडला पण खाली आहे, खूप खाली. म्हणजे त्यापेक्षा तिकडे उतरलो होतो मी. पाणी इथे वरपर्यंत येईन. आपण थांबलो इथे, काम सुरू आहे. पाऊस येतोय आणि घोट्यापर्यंत पाय चिखलात जात आहेत. हे बघू शकता, पाय भरलेत पूर्ण. पाऊस पण सुरू झाला आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट काम पूर्ण झालेलंच भेटतो. कारण आता थोडा तुकडा राहिला आहे तिकडचा, तो पूर्ण झाला की आपण घरी जाणार आहे. आणि कधी पाऊस थांबतोय त्याच्यावर आपण खालच्या तुकड्यामध्ये फवारणी करणार आहे. कारण ज्यांनी आपलं पेरलं होतं, थोडी बेईमानी केली त्यांनी आपल्याशी. कारण त्यांनी मध्ये मध्ये, आपण रात्रीचं पेरलं होतं, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, त्यांनी मध्ये मध्ये फवारलं नाही आहे. म्हणजे हा जो पट्टा इथला, हा समोरचा पट्टा म्हणा, इथं पेरलेलं पण नाही आहे नीट. त्यांनी नीट म्हणजे पेरणी केली नाही आपली बरोबर, ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती तशी. तर पाऊस येतोय त्यामुळे आपण डायरेक्ट काम झाल्यावरच भेटू. कदाचित मी घरी जाऊनच व्हिडिओ स्टार्ट करेन. ओके, सो बाय.
तर रानातून आपण आता घरी आलेलो आहे. आपण बिजूलो आपलं काम झालेलं आहे सर्व. मागे पप्पा आणि इकडे आपण, ही माझी आजी, या मामी आणि आम्ही ते जात दळतोय. जातेवर दळतोय. हा म्हणजे जात दळण्यात आम्ही डाळ काढतोय. हा डाळ काढतोय. डाळ काढतोय आम्ही. डाळ कशी काढतोय? हा ही माझी आजी. नाही हरभरे पण आता काय वाया जाऊन द्यायचं. आमचे आप्पा सांगतायत. जात्यावरती डाळ कसे निघते हा ते त्याने दाखवायला पाहिजे. बरोबर आहे. छान आहे ना पण जात छोटस आपलं नाही का. कोण अक्काच लहानचं लग्नाच्या आधी दिवशी आणलं जातं इकडं. हा हा आणि अक्काने मारली आणि मग म्हणला गा अक्का मी आता टेम्पोत टाकली. तर ही असते माझ्या गावाकडची. ती तुम्हाला पुण्यात बघायला भेटणार नाहीये. आणि गोष्ट नाही बघायला मिळणार. हा ही गोष्ट तुम्हाला पुण्यात नाही बघायला भेटणार. आपण कसं पुण्यामध्ये डाळ पाहिजे असेल की आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जातो, डायरेक्ट बनवलेली डाळ आणतो. आणि इथं गावाला ही अशी डाळ असते. आता ते सगळं एकदम क्लिअर. आणि हे डाळ आपल्या रानातली आहे, असं नाही कुठून विकत आणलेली आपण. हे डाळ आपल्या रानातली आहे आणि ती डाळ रानातली आणून आई इथे दळती. ही मजा तुम्हाला पुण्यात भेटणार नाही. हो असंच आहे. कशी भेटेल? कशी भेटेल? ठिकाणचे तुम्ही ते डाळे उत्पन्न करणार, मिक्स करणार. मग आणि ते आमच्या डाळ आप्पा माहिती देतो. मग ती डाळ कधी शिजते कधी शिजत नाही. हा नाही शिजत. माझी तर मग डाळ 2 शिटातच शिजली. ही वाली असली. कसं असतं, तुरीची डाळ. आई बाबाची असते तर शिजतात. हा एका रानाची असली तर शिजतात. हा आणि तुम्ही 50 ठिकाणचे असेल हो बघ झाली डाळ. झाली. आता हाय बघ मुगाची डाळ. अजून मुगाची डाळ. आज रात्री मुगाची डाळ का. आता हिरवी डाळ करायची. ऐक ना. तर अशाच भरपूर मजा अनुभवणार आहेत आपण. तर आत्ता तुम्हाला जातं दाखवलं आपण, रानातली कामही तुम्हाला दाखवली. अजून असे भरपूर काही गोष्टी आहेत. अजून आपल्याला फवारायचं आहे. आता फवारायला किती दिवस लागणार आहेत, कारण अजून पाऊस काही नीट थांबलेला नाही आहे, वातावरण अजून ऊन पडलेलं नाही आहे, त्यामुळे आपण थांबलो आहे. आता ती गोष्ट कधी होती आहे त्याच्यावर डिपेंड करते की तुम्हाला फवारणं म्हणजे आपण जे फवारतो ते कधी बघायला भेटते. तर होप सो बघूयात आता पुढे काय काय बघायला भेटते. आत्ता कुठे योग आला आहे आपल्याला फवारणी करायला. तर जे मीन्स फवारणी करायला येणार होते ट्रॅक्टरने ते आत्ता साईबाबा मंदिराच्या इथे जाऊन थांबलेले आहेत. मीन्स आपल्या रानाच्या अलीकडे हायवेलाच साईबाबा मंदिर तिथे जाऊन थांबलेले आहेत. आणि आपल्याला आता लगेच निघायचं आहे. आपण आज गेलेले आहेत, काम आहे त्यांचं काहीतरी, ते आवरून लगेच येतात. आणि मामा पण आहेत सोबत, पप्पा पण आहेत सोबत. तर आम्ही असे सगळे चाललो आहोत, कारण ट्रॅक्टर फक्त एका लेवलपर्यंत जाईना. तिथून पुढे आपल्याला ते जनरेटर म्हणता येईल का, पंप आपल्याला उचलून न्यावं लागणार आहे. त्यामुळे काट्या वगैरे घेतलेल्या आपण त्याच्यावर अडकवायचं आणि 2 जण पुढे एक मागे एक असं ते उचलून रानात न्यायचे. कष्ट भरपूर आहेत पण आता आपल्याला आवडते म्हणून त्यात मजा येते आपल्याला. बघूयात कशी असते फवारणी वगैरे. आला योग तर पटकन करून घेऊयात. चला रानातच भेटूयात. आता आलो आहे आपण आत्ता साईबाबा मंदिराच्या इथे. माझ्या मागे साईबाबा मंदिर आहे इथे. आणि आता हा जो ट्रॅक्टर आहे तो जेवढा आत जाईल तेवढा आत नेणार आहे. तिथून पुढे आपण ते मामांनी जसे काटे आणलेत त्या काट्यांवर आपण बाकीचं सामान म्हणजे आहे पंप वगैरे तो आपण त्या काट्यांना लावून येणार आहे. वायर आणि ते गाड्या वगैरे आपण इथे लावले आहे इथे. आणि जी पायवाट दिसते मागे त्या पायवाट्याने आपण आता चालत जाणार आहे. तर चला बघूया. रानात आलो आम्ही.
हे ड्रममध्ये 150 लिटरचं पाणी घेतलेलं आहे आपण, 150 लिटर. आणि तिथे पंप आहे, हे पंपाचा पाईप टाकला आता, इथून पाणी भरलं आपण. पंपाचा पाईप आहे, तो पंप आहे तिकडे. औषध पण आता मिक्स करून घेतलं आपण. मिक्सिंग चाललेलं, सगळं काम चाललं होतं म्हणून काय रेकॉर्डिंग करता आलं नाही मला. बाकी पंप लावला आता, तिकडे पाईप आहे, तो पाईप आता सरळ रानात एंडपर्यंत जाईल. सुरुवात झाली इथे आता. पाईप मला मध्ये थांबायला लावले आपण. इथं धरू का? हा आपण त्या टोकापासून ह्या टोका पलीकडच्या टोकापर्यंत चाललोय, म्हणजे विहिरीकडचा जो टोक आहे शेवटचा, त्या टोकाकडे चाललोय आपण आता. याचे बारीक बारीक तुम्हाला तण दिसते, हे गवत जे उगलेलं आहे त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास चाललेला आहे आपला. आता इथून पुढे ताकद लावायला लागते. जड पाईप आहे, एवढा मोठा पाईप मी आणलाय वाटेपासून खांद्यावर. अजून त्या टोकापर्यंत गेलेलो नाहीये, पाईप ओढावा लागतोय, खूप जड पाईप आहे. किती फुटाचा पाईप आहे मामा? 500 फूट. 500 फूट. तिथं भरपूर उरलेलं आहे. एवढा मोठा पाईप तिथून त्या जे खांब हे दिसते तुम्हाला टॉवर, तिकडून खांद्यावर आणलेलं आहे मी. ट्रॅक्टर काय पुढे आला नाही तिथून. डिरेक्ट फवारणी बघूया. तिथून त्या टोकापासून आलो आपण आता ह्या साईडला. हा शेवटचं टोक आहे आपलं. ते निघते लगेच. हां निघली. हा तुकडा व्हायला आलाय आता. हाच तुकडा करायचा होता. अजून तसं थोडासा तेवढा अर्धा पॅच राहिलेला आहे. तो झाला की मग सगळं ओके मध्ये एकदम. तसं तर मनावर घेतलेलं आज पाठीवर फवारायचं होतं, थोडंसं ऊन पडलं त्याच्यामुळे आज लगेच फवारून घेतलं. तर हे खूप झालं मीन्स. आता अजून एक 15-20 मिनटं जरी पाऊस नाही पडला तरी आपलं काम एकदम फत्ते होतं. हे जे आहे तण आलेलं ह्याच्यासाठी ही फवारणी असते. ते जर आलं तर पिकाची वाढ नीट होत नाही. तिकडे इंजिन चालू आहे. काम होत आलेलं आहे. तर ही फवारणी झाल्यानंतर डिरेक्ट आपल्याला आता युरिया टाकून घ्यायचं आहे. तो कधी? जेव्हा हे तण जळून जाईल.
त्याच्यानंतर मग कोळपून घ्यायचं आपल्याला बैलांनी, ते पण मामाच करतील. झालं आता, अजून अर्ध्याहून अर्धी टाकी उरलेली आहे आणि सगळं काम झालेलं आहे आता फवारून. आणि 150 लिटरमध्ये औषध टाकलेलं आहे आपण तणनाशकचं, आणि त्यामध्ये 2.5 एकर होत आहे म्हणजे असा अंदाज आहे. 150 लिटरमध्ये 2.5 एकर रान फवारून होतं तणनाशकाचं. प्रत्येकाला वेगवेगळा माप असेल, कोणी जास्त मारतं कोणी कमी मारतं, पण आपल्या हिशोबाने परफेक्ट एकदम सगळीकडे एकदम मारून झालेलं आहे. आणि तरीही थोडंसं अजून आहे ड्रमामध्ये. तिकडे पप्पा थांबलेत, तिकडे आप्पा आहेत. या पॉईंटपर्यंत आपलं सर्व काम झालेलं आहे आणि आपण आता चाललो आहे घराकडे. आणि हा जो पाईप दिसतोय तुम्हाला माझ्या खांद्यावर, तो दिसतोय हलका, पण त्याला उचलायला कमीत कमी 2 जण लागतात, कारण तो पाईप 500 ते 550 फुटाचा आहे. आणि तो मी एकट्याने का वागवला आहे जाऊन येऊन, तर त्याचं कारण असं की मी असताना माझ्यापेक्षा मोठ्यांनी तो पाईप उचलणं माझ्या एथिक्समध्ये बसत नाही, म्हणून तो पाईप मी एकट्याने उचलला आहे. आणि फायनली आपलं काम झालेलं आहे. बघता बघता 3 दिवस गेले, आपल्याला फवारता येत नव्हतं पावसामुळे, आणि ते काम आज पूर्ण झाले. मित्रांनो, ज्या कामासाठी आपण गावाला आलो होतो ते काम आज पूर्ण झालेलं आहे, म्हणजे फवारून झालेलं आहे. अजून अशी 2 कामं आहेत जी मामा करणार आहेत, म्हणजे युरिया फवारणी आणि ढवरून घेणे, ही 2 कामं मामा करणार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अजून आपली अशी भरपूर कामं आहेत जी आपल्याला अजून करायची आहेत. तर त्या कामासाठी मला स्वतःला यावं लागेल गावाला. तर त्यावेळेस आपण नवीन ब्लॉग परत बनवूयात. तुम्हाला अजून इन्फॉर्मेटिव्ह तो ब्लॉग असेल, ह्याहून जास्ती असेल, किंवा ते तुम्ही सांगणार मला कमेंटमध्ये कसा असेल. आणि हा ब्लॉग कसा होता हा सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक तर नक्कीच करा, कारण लाईक तुम्ही करत नाहीत, नुसता ब्लॉग बघता आणि लाईक करत नाही. मागच्या ब्लॉगला व्ह्यूज चांगले होते, पण लाईक्स आणि सबस्क्राईब तेवढे नव्हते. तर त्यामुळे सबस्क्राईब करा यार. तुमचा एक सबस्क्राईब मला मीन्स बोललो मी मग तुम्हाला आधी पुढच्या देऊन जातो. तर भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून विथ आवर चॅनल. दिस इज प्रज्ञेश शिंदे ऑन पॅडियाना वाइब्स. सो बाय.